हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की त्र्यंबकेश्वर भगवान की श्यावर रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान की पवन सूत हनुमान की राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्यात्मरूपा देवा तूची गणेशु सकल अर्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासु अवधारी तुझे काय माझी वाणी मानेन संतासे रंजवू चित्तासे आपुल्या मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या जयाचे जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जड जडोनी वाहिला निग ये भक्तीचे वाटे लाग तरीच पावशी अव्यंगनीचे धाम माझे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण यवचम निर्ममो निरंकारम समदुःख सुख शमी जो सर्व भूतांचे ठाई द्वेषाते नेनेची काही आप परू नाही चैतन्य जैसा। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन सेवेसाठी निवडलेले शब्द श्री संत श्रीमंत विश्वमाऊली ज्ञानोबा यांची भावार्थ दीपिका म्हणजेच ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 12व्या अध्यायातील 13व्या क्रमांकाचा श्लोक आपण या चिंतन सेवेसाठी या ठिकाणी घेतलेला आहे। श्लोक एकदम सुंदर आहेत, अतिशय चिंतन या श्लोकावर जर बघितलं तर गोड असा भक्तियोग या श्लोकाद्वारे माऊली महावैष्णव ज्ञानोबा तुम्हा जडमूळ जीवांना सांगतायत। ज्ञानोबा सांगतात अद्वेष्टा सर्वभूतानां प्रत्येक जीवाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मत्सर आपण धरू नये। अद्वेष्टा सर्वभूतानां कोणताही जीव असो या विश्वामध्ये या चराचरामध्ये 84 लक्ष योनी ज्या सांगितलेल्या आहेत त्या 84 लक्ष योनीपैकी कोणताही जीव असो त्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी तुम्ही आपण चैतन्य बघून त्याच्याबद्दलची जी द्वेष आहे
तो आपल्या अंतःकरणात नसावा. अद्वेष्टा सर्वभूतानां. मग काय? मैत्री करुणा यवच, त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे. त्यांच्या प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्याला करुणा भावना निर्माण झाली पाहिजे. त्यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारची इच्छा आकांक्षा न बाळगता निर्मम निरंकार जीवन तुम्ही आपण जगलं पाहिजे. आणि या अवस्थेला जर तुम्ही आपण जर पोहोचलो, निश्चितच भगवान परमात्म्याला प्रिय होऊन सुख आणि दुःख तुम्हालाही समान वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चितच या जीवनामध्ये तुमचं आमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण यवचम निर्ममो निरहंकारम समदुःख सुख क्षमी. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाचे नेण्याची काही, त्याच्यावरती ओवी आहे, आप परू नाही चैतन्य जैसा उत्तम आते धरिजे आधमाते आविरिजे हे काहीची निरजे वसुधा जेवी. अशी गोड असा श्लोक आपण या चिंतनासाठी निवडलेला आहे. चिंतनाला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडा परिहार द्यायचा तो असा, सालाबाद प्रमाणे चालत असलेला श्री संत विश्वगुरु निवृत्तीदादा पालखी दिंडी सोहळा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या मार्गावर चालत असलेला आषाढी वारीचा सोहळा, पायी वारी सोहळा, या सोहळ्यातील आजच्या तिसऱ्या दिवसाचा मुक्काम श्री क्षेत्र नाशिक तपोवन विश्वसंतू राष्ट्रसंत असणारे जगद्गुरु श्री गुरु संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम या ठिकाणी आजच्या या मुक्कामाच्या ठिकाणी थांबलेला आहे. त्या योगाने माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला ही मागच्या वर्षीपासून येणारी ही सेवा आहे. शॉर्ट बट स्वीट आपल्याला थोड्या वेळात ही सेवा संपन्न करून आपल्या वारकऱ्यांच्या वैष्णवांच्या चरणारविंदी समर्पित करून या ठिकाणी आपल्याला सेवा रुजू करायची आहेत. त्या प्रित्यर्थ प्रथमतः मी सर्व वारकऱ्यांच्या चरणारविंदी साष्टांग दंडवत करतो. श्री संताची माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत. या युक्तीप्रमाणे या दिंडी सोहळ्याचे आयोजक संयोजक असणारे रथ सजावटीचे प्रेरणास्थान हरिभक्तीपरायण परमादरणीय वैकुंठवासी शिवाजीभाऊ पेखळे आणि सर्व दिंडी समाज नाशिक पंचक्रोशी भजनी मंडळ दिंडी क्रमांक 37चा हा सोहळा आपण या ठिकाणी घेऊन चाललेलो आहोत. या सर्व वारकऱ्यांच्या वैष्णवांच्या दिंडी सोहळ्यातील काम करणाऱ्यांच्या सेवेधाऱ्यांच्या भजनी असतील, पताकावाले असतील, तुळसधारी महिला असतील, या सर्वांच्या चरणांनी प्रथमतः मी दंडवत करतो आणि आपल्या सेवेकडे वळतो. बघा, प्रतिवर्षाप्रमाणे आपण या दिंडी सोहळ्यात सहभागी झालोय. पण या सहभागी होताना आपण सर्व आपलं सर्वस्व म्हणजे काय, ज्याचं व्यसन आपल्याला लागलेलं आहे, तो व्यसनाधीन असणारा तो संसार सोडून या दिंडी सोहळ्यात आपण सहभागी झालो. महाराजांनी या संसाराला, या प्रपंचाला एक व्यसन म्हटलेलं आहे. इतर असंख्य व्यसनं असतील, ते व्यसनं आपले सुटतील, पण निदान या आषाढी वारीच्या निमित्ताने 23-24 दिवस का होईने संसाराचं व्यसन आपलं सुटते का. याला जर काय कारण असेल तर फक्त आणि फक्त त्या परमात्म्याचं नामचिंतन. नामचिंतनाशिवाय हे व्यसन सुटू शकत नाही. आणि हे व्यसन घरी बसून जरी सोडायचं असलं तरी नामचिंतन जर केलं तरी हे संसाराचं व्यसन निश्चितच
सुटल्याशिवाय राहणार नाही. एके ठिकाणी महाराज म्हणतात बघा, नाथबाबा सांगतात, आधी करून सर्व संत पंचायत म्हणतात, देवा आमचं मन शक्यतो तुझ्या चरणावर लागत नाही, पण आमचं चंचल असणारं हे चित्त, हे मन तुझ्या चरणावर लागू दे. नुसतं चरणावरच लागू देऊ नको, संसार व्यसनी पडून येदी. प्रमाण असेल बघा, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून येदी, नाम स्मरण गडो संत समागम, नाम स्मरण गडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा, नको देवा, नाम स्मरण गडो संत समागम. देवा हे चंचल असणारं मन तुझ्या चरणावर लागू दे. तुमचं आमचं मन शक्यतो देवाजवळ लागत नाही. मग आपलं मन जास्त कुठं लागतं? तुम्ही बोलत चला बरं का, मला लवकर आवरायचंय. तुम्ही प्रवास केलेला आहे, मी गाडीत बसून आलो, गाडीत बसून जाणार आहे, बरोबर आहे का? तुम्हाला प्रवास करायचा आहे पुढे, हो, आणि तसं काही मनात आणू नका. पुढे तुम्ही कुठे बोलावलं तरी मी येऊ शकतो, गाडीत यायचंय ना. आपलं मन शक्यतो देवाकडे लागत का लागत नाही होते मन आपलं देवाकडे? संसाराच्या व्यसनात गुंतलेलं असल्यामुळे देवाकडे ते मन आपलं लागत नाही. बर, संसाराच्या व्यसनात गुंतलेला असताना सुद्धा आपल्या मनात दुसऱ्याच्या बद्दल द्वेष आहे की नाही? या व्यसनामुळे तुम्हाला आपल्याला द्वेष निर्माण होतो अंतःकरणामध्ये. या व्यसनामुळे तुझं आणि माझं ही भावना तुमची आमची, मी तू पण जाऊ दे दुरी, ही भावना व्हायला पाहिजे, पण ती होत नाही. खूप अवघड व्यसन आहे. इतर व्यसन शेलार बाबा खूप चांगले, सोड म्हटलं की सुटतात, पण संसाराचं व्यसन शेवटच्या क्षणापर्यंत तुमचं आमचं सुटू शकत नाही. आणि ते जर सोडायचं जर झालं तर निश्चितच एक वारी करावी. निश्चितच संसाराचं व्यसन आपोआप सुटल्या जातं, तेवढ्या दिवस का होईना, बरोबर आहे का नाही? संपदा सोळा नावडे मनाला लागला असे टकळा पंढरीचा. हे दिवस आले का बाकीचं काहीच नाही. मी अनुभवलेलं आहे ते. इकडे काही असू द्या, काही होऊ द्या, बाकीचा विचार नाही, मागचा पुढचा तुम्हाला येईल ते करा. मी चाललोय कुठे? वारी निघाली निवृत्ती दादाची, मला निघायचंय, मला जावं लागेल, या तारखेला मी तिथे पोहोचलोच पाहिजे, असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, ही पूर्तता करायची आहे, ती पूर्तता करायची आहे, ही आणावं लागेल, ती आणावं लागेल, रस्त्याने पायी वारीत काही कमी पडायला नको, सगळं काही विचार आपला तोच असतो. तेवढे दिवस जर आपण बघितले तर तुमचे आमचे हे एवढे दिवस आहेत ना, हा महिना खूप समाधानाचा जातो महाराज, खूप समाधानाचा जातो. बघा ना, एक सदग्रस्त नाथबाबांकडे आला, तो संसाराला इतका चिटकलेला होता, इतका अवघड होता की सदैव त्याच्या अंतःकरणात द्वेषाशिवाय काहीच नाही. कुटुंबात असताना सुद्धा त्याच्या अंतःकरणात द्वेष आहे. सहज नाथबाबांच्यावर प्रेम असल्या कारणास्तव तो आला आणि नाथबाबा म्हणतो, बाबा काय करावं, माझ्या मनाला हे मन माझं स्थिरच होत नाही हो. मग तुम्ही असं काय केलेलं आहे की तुम्ही एवढे शांत आहेत? नाथबाबा म्हणजे काय? शांती ब्रह्म नाथबाबा आहेत ते. हो, त्या किती त्रास दिला, किती संकट आली तरी नाथबाबा हल्ली नाही. त्यांची शांती तिसोबर सुद्धा, हो, गहू इतकी सुद्धा हल्ली नाही नाथबाबांची शांती. तुम्ही एवढी शांत कसे हो नाथबाबा? त्यावेळेस नाथबाबांनी त्याला प्रत्युत्तर काहीच दिलं नाही, सांगितलं नाही.
फक्त नाथबाबांनी सांगितलं, बघू तुझा चिडचिडेपणा मला बघू दे. नाथबाबांनी त्याचा हात हातात घेतला. सहज नाथबाबांना उत्तर द्यायचं होतं त्याला, पण असं बोलून नाही, कृतीतून द्यायचं होतं त्याला. तिथपर्यंत पोचवायचं होतं नाथबाबांना. त्या सदग्रस्ताचा आणि नाथबाबांनी हात हातात घेतला. हातात हात घेतल्यानंतर बघितलं नाथबाबांनी थोडं, आणि चेहरा थोडा नर्वस केला नाथबाबांनी. अरे 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 असं म्हटल्याबरोबर तो वचकला. अरे काय भानगड आहे? नाथबाबाला कळतंय ना, खरं आहे, मान्य आहेत, नाथबाबा म्हणतील ते होते. नाथबाबांनी सहजच केलं. अरे 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 काय तुझं नशीब आहे रे, काय झालं नाथबाबा, सांगावं का नाहीये मला समजेना म्हणे. नाथबाबा मुद्दा बोल, काय नाथबाबा नेमकं तुमचं काय मत आहे? आज कोणता दिवस आहे? कोण वार आहे आज? गुरुवार आहेत ना. बरं गुरुवार आहेत ना. नाथबाबाने सांगितलं पुढचा गुरुवार तू पाहू शकणार. काय सांगितलं त्याला? पुढचा गुरुवार तू पाहू शकणार नाही. नाथबाबा खरं? हो खरं आहे. माझ्यावर विश्वास असेल तर बघ बुवा, पण मला तसं दिसतंय तुझ्या कुंडलीमध्ये, तुझ्या हातावरच्या रेषा बघून मला तसं वाटतंय. निश्चितच तू पुढच्या गुरुवारपर्यंत राहू शकणार नाही. ठीक आहे. नाथबाबा म्हणतात ते सत्य होणार आहे. ठीक आहे. मग तो वैष्णव, तो वारकरी, तो मनुष्य सदग्रस्त त्या ठिकाणून निघाला. निघाल्यानंतर बरेचसे लोक बघा गावातून आल्यावर घरी आल्यावर चिडचिड करतात की नाही? लोकांचे काय, मी करतो तर. बरेचसे लोक घरचा राग बाहेर काढतात, बाहेरचा राग. बरेच लोकांना सवय असते. काम नाही, धंदा नाही, काय नाही, गावात जायचं, गावातून आले थोडा उशीर इकडे तिकडे झालं की घरच्यावर राग तो काढायचा. अशातला तो मनुष्य होता. घरात पाय का दारात पाय, घरच्यांना तो वेडं वाकडं बोलायचा, वाईट साईड बोलायचा, शिवीगाळी करायचा इतके दिवस. पण नाथबाबांनी सांगितलं त्या दिवशी तो घरी गेला. घरी गेल्यानंतर आपल्या धर्मपत्नीला ज्याप्रमाणे आवाज देत होता ना पहिला, तसा आवाज नाही दिला मावशांनो. मग ऐका ना यांनो, त्यानं आवाज कसा दिला? अहो ऐकता का लक्ष्मी, मी काय म्हणतो ऐका ना. तिला वेगळंच वाटलं त्या बिचारीला, त्या माऊलीला. आज सूर्य का बरं का? हो आली ती. मी काय म्हणतो, मला पाणी आणा. अरे कार्य करणारा, शिवीगाळी करणारा लक्ष्मी म्हणतोय, आव घालतोय, पाणी आणा म्हणतोय. ती थोडी दचकली. तिला तरी काय करायचं, बिचारीला आनंद वाटला, समाधान वाटलं. आल्या आयुष्यात का होईना खूप समाधान. सकाराम कुठे गेला, तुकाराम कुठे गेला, बाबा कुठे गेले, आई कुठे आहेत, लहानी कुठे आहेत, मोठी कुठे आहेत, नातवंड कुठे आहेत, सगळे विचारपूस केली आनंदाने. सर्व खातर जमा केल्यानंतर बरं ठीक आहे, तुम्ही जेवण केलेत का, यांनी जेवण केलेत का, सगळं विचारपूस. आणि इतक्या दिवस काहीच नाही. हा बदल झाला कसा? लक्षात घ्या. मला सांगायचं तात्पर्य अर्थ काय, संतांच्या संगतीत पायीवर आभारी करा किंवा संतांच्या सहवासात जा, त्या सुखा इतकं सुख दुसरं कुठंच नाहीये. म्हणून तर या सुखा कारणे देव वेडावला. आता तुम्हाला आपल्याला वाटत असेल आपण पंढरपूरला चाललोय, तिथं विठोबा आहेत, पण तो विठोबा परवाच्या दिवसापासून निवृत्ती दादा बरोबर आहे, तो घेऊन चाललाय, तो मुळाला आहे, सगळं वराड घेऊन चाललाय तो विठोबा. सर्वांना आमंत्रण देत देत चाललाय, सर्वांना काढत काढत चाललाय, सर्वांना सांभाळत सांभाळत चाललाय. ती दुपार गेली, रात्र झाली, सर्वांचे विचारपूस, एकत्र बसले मस्तपैकी छान. सगळं पोरांना वाटलं आज बाबाला नेमकं झालंय काय.
सर्वांची विचारपूस करणं, चांगलं बोलणं, गोड बोलणं. ती सायंकाळ गेली, रात्रभर विचार करायचा. आता एक दिवस गेला, दुसरा दिवस उजाडला. हो, 2 घास पोटामध्ये टाकले. ही बहिणीकडे जाय, त्या बहिणीकडे जाय, त्या आत्याकडे जाय, त्या मावशीकडे जाय, सगळे पाहुणे रावळे फिरून आला. हो, ज्यांच्याकडे 10-10, 20-20 वर्ष ज्यांच्याकडे डुकून न जाणारा पाहुणा फिरून आला. 2-4 दिवस शेलार बाबा असेच निघून गेले. जिथे कधी पाण्याचा घोट न घेणारा पाहुणा तो जेवायला सुद्धा तयार, तत्पर आहे. जेवण खावण करून एकदम सुख सोय मस्त पैकी. 4 दिवस गेले, राहिले 2-3 दिवस. तेवढ्या 2-3 दिवसात जे भावकीतले लोक होते, जे विरोधात होते, ज्यांच्याबद्दल द्वेष होता, ज्यांच्याबद्दल आकस होती, ज्यांच्याबद्दल काही एक मनात कोणत्याही प्रकारचं प्रेम नव्हतं, अंतःकरण सदैव द्वेष, सारखा द्वेष, अद्वेष तर म्हणत नाही, त्याचं प्रेमच नाही, करुणाच नाही. प्रत्येकाला तो काहीतरी कष्ट समजायचा. पण सर्वांना बोलावून घेतलं, फोनद्वारे मिस कॉल दिला असेल, काय केलं असेल, निरोप पाठवला असेल, सर्वांना बोलावून घेतलं. बाबांनो, आजपर्यंत मी सर्वांच्यावर दादागिरी करायचो. हे बघा, एक काम करा, आता मला उपारती झाली. माझ्याकडे जी होती ना तुमची एक्स्ट्राची, ती तुमची तुम्हाला घेऊन टाका. कागद आणा, स्टॅम्प आणा, सह्या करून दिल्या. सगळं काही येत होती, सगळं व्यवस्थित, खूप आनंदाने झालं. 7वा दिवस उजाडला. 7वा दिवस उजाडल्यानंतर नाथबाबांनी सांगितलं होतं पुढचा गुरुवार तू पाहणार नाही. पण याला काहीच झालं नाही, काहीच झालं नाही. तावाने उठला, गेला नाथबाबांच्याकडे. नाथबाबांना विचारलं, बाबा अहो एवढे कसे खोटारडे तुम्ही? अहो तुम्हाला मी एवढं मानत होतो, एवढी तुमच्याबद्दल आसक्ती होती, एवढं प्रेम होतं, तू विश्वास होता श्री संतांचे पाया, हो पायी हा माझा विश्वास, सर्व भावे तुमचा दास मी झालोय. एवढे खोटारडे तुम्ही बोलतात, तुम्ही म्हणे तुम्ही पुढचा गुरुवार पाहणार नाही. हे बघा, गुरुवार सुद्धा मावळायला आला. कसं तुम्ही कसं खोटं बोलले? त्यावेळेस नाथबाबांनी सांगितलं, अरे दादा ऐक ना, तुला ज्या वेळेस मी सांगितलं पुढचा गुरुवार तू पाहणार नाही, त्या क्षणापासून तर आत्ताच्या क्षणापर्यंत तुला कसं वाटलं? नाथबाबांना त्याने सांगितलं, नाथबाबा या विश्वात माझ्यासारखा समाधानी कोणी नाही, या विश्वात माझ्यासारखा पांडित्य कोणी नाही, या विश्वात माझ्यासारखा सुखी कोणी नाही, या विश्वात अद्वेष्टा तत्व आणि करुणामय माझ्यासारखा कोणी नाही. ही मला अनुभूती आली नाथबाबा. खरोखरच मला माझं मरण तुम्ही सांगितलं डोळ्यासमोर होतं, म्हणून मी एवढ्या दिवस चांगलं वागलो. पण नाथबाबांनी सांगितलं त्याच्यामुळेच मी शांत आहे. मग मनुष्याने जीवन जगत असताना कसे जगावं? अद्वेष्टा. द्वेष कुणाचाही करायचा नाही. पण आपलं कसं आहे माहितीये का? आपलं पोरग आपल्या मांडीवर किती घाण केली, गलिच्छ केलं, सगळं काही केलं, तरी पण ते आपण पचवून घेतो. पण दुसऱ्याचं लेकरू समोर येऊन जरी बसलं आणि त्याने शी केली तर ती आपल्याला सहन बोला ना होतंय का? नाही होत. आता प्रत्येकीच्या गळ्यामध्ये, प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यामध्ये पायी वारी चालत असताना मार्गक्रमण करत असताना एक पिशवी असते की नाही? कशाला असते ती पिशवी काका भाऊ? कशाला असते ती पिशवी? प्रत्येकाकडे असते, बरोबर ना? आपली पाण्याची बॉटल किंवा आपला एखादा नाश्ता असतो की नाही, बरोबर नाही? किती दूर गेलं ते आपल्याला जड होतंय का? नाही होत ना. मग माझ्यासारखा एखादा सर्वसामान्य वारकरी त्या ठिकाणी आला, एखादी महिला वारकरी आली त्या ठिकाणी, आणि साहजिकच म्हटलं, ताई, मावशी, माऊली ऐका ना, माझी एवढी पिशवी थोडा वेळ जरा घेतो आपण. तर ती व्यक्ती मुद्दामूनच आली नाही, 15-20 मिनिटं, अर्धा तास ती पिशवी आपल्याला सहन होते. मग हे तर द्वेष आपल्यामध्ये, हे तर गमक आहेत, हे तर रिझन आहेत.
हे तर आपण विसरलं पाहिजे. आपला बोजा आपण वाहू शकतो, पण दुसऱ्या वारकऱ्याचा बोजा आपल्याला थोडा जरी असला तरी. मग माऊली ज्ञानोबा तेच सांगतात, अद्वेष्टा तत्वाने जीवन जगा. कोणत्याही प्रकारचे दोष, दुसऱ्याबद्दलचा द्वेष मनामध्ये येऊ देऊ नका. ही अवस्था तुमची आमची जर झालीच तर निश्चितच त्याच्याबद्दल आपल्याला प्रेमाची निर्मिती होईल आणि आपल्या अंतःकरणामध्ये करुणामय जीवन आपण जगल्याशिवाय राहणार नाही. अद्वेष्टा सर्वभूतानाम. मग हे कुणाच्या ठिकाणी, नुसतं माणसाच्या ठिकाणीच नाही, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी. जलचर असतील, खेचर असतील, भूचर असतील, अभयचर असतील, चराचर असतील, जरा योनीचे असतील, अंडज योनीचे असतील, उद्भिज योनीचे असतील, श्वेतज योनीचे असतील. श्वेतज योनीचा जीव जर सांगायचं झालं तर ऊ घाम आणि मळापासून निर्माण होणारी काय त्या ऊचा सुद्धा उद्धार देवाने करेल. मावशो केला का नाही? कुठं केला माहिती का तुम्हाला? पांडुरंगाने त्या उवाचा सुद्धा उद्धार केला नखावर. कुठं केला? कोणाच्या डोक्यात उवा झाल्या होत्या? हुशारीत बरं का वारकरी आपली. जनाबाईची वेणी फणी करत असताना केला का नाही उद्धार? प्रत्येक योनीतील जीवाचा उद्धार माझा परमात्मा करतो, फक्त अद्वेष्टा. कोणत्याही प्रकारचं दुसऱ्याच्या बद्दल मनात द्वेष नको आहे का नाही? दुसऱ्याचा जीव घेऊन आपली उपजीविका भागवून आपण आनंदाने जीवन जगणं ही अजिबात नाही. दुसऱ्याला त्रास देणं अजिबात नाही. कुणालाही त्रास होता का म्हणे, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. अजून पुढे जाऊन सांगू का? थोडं झटक्यावर घेतो बरं का. आपण पूजा करतो ना दररोज घरात, तुळशीची पूजा करतो की नाही? करतो ना. हो. पूजा करत असताना आपण जे फुलं देवाला अर्पण करतो की नाही? देवाला फुलं, पुष्पम समर्पयामी, धूपम समर्पयामी, दीपम समर्पयामी, दुग्धम समर्पयामी, अभिषेक करतो. सगळं ठीक आहे, मान्य आहे. एक लक्षात घ्या, एके ठिकाणी माझ्या अभ्यासात आलं, मी ऑब्झर्व केलंय महाराज, की आपण जे दूध अर्पण करतो ना देवाला, ते दूध सुद्धा देव स्वीकारत नाही, आपलं मन जर त्या योग्यतेचं नसेल तर. अजून एक पुढे जाऊन सांगू, ते दूध उष्ट असतं म्हणून स्वीकारत नाही. दूध उष्ट नाही का? वासरू सोडतो, बरोबर आहे की नाही? उष्ट होते की नाही? ठीक आहे. चला, पाणी उष्ट नाही का? जारचा असू द्या, फिल्टरचा असू द्या, कसं असू द्या, पाणी उष्ट नाही का? आहे ना, आहे ना. हो. बरं, फुलं अर्पण करतो आपण, फुलं उष्ट नाही का? फुलं उष्ट नाही का? आहे ना. वाह, क्या बात आहे. हुशारच वारकरी आपली बरं का. ज्या मधमाशाच्या मकरंद सेवन करून त्याच्यातून घेऊन जातात, त्याच्यातला तो आनंद, तो मकरंद घेऊन जातात, ते फुलं सुद्धा उष्टी आहेत, बरोबर आहे की नाही? मग सगळं समिधा उष्टी आहेत, पूजेसाठी एकही योग्य नाही. मग त्या देवावर ते अभिषेक करण्यासाठी, आपण त्या देवाला प्रसन्न करण्यासाठी अद्वेष्टा वृत्ती ठेवून आपलं मन देवाला वाहिलं पाहिजे. देह समर्पिजे देवा. प्रमाणात मन ये मोगरा अर्पुन ईश्वरा. हे मन मोगरा केलं पाहिजे आपण. पण आपलं मन काय मोगरा होत? मन मोकार होईल पण मोगरा होणार नाही. चला पुढे. ते फुलं अर्पण करत असताना ते फुलं सुद्धा जरी उष्टी असले ना मावशो, ते पाणी, ते दूध जरी उष्ट असलं, देव स्वीकारत नाही, मान्य आहेत. आपल्या मनात त्या भावना पाहिजे. तुम्हाला सांगू का, ते पाणी सुद्धा दुसऱ्याच्या हांड्यातलं नको, स्वतः आणलं पाहिजे. दुसऱ्याच्या म्हणजे काय? आपल्या घरातून जरी कोणी पाणी दुसऱ्याने वाहिलेलं असेल
त्याच्यातून सुद्धा पाणी घेऊन देवाला अर्पण करायचं नाही. स्वतः जायचं तलावामध्ये, सरोवरामध्ये, विहिरीवरून स्वतः शिंदून आणायचं किंवा बटन दाबून पाणी आणायचं, ते देवाला अर्पण करायचं. म्हणजे स्वतःचे याचं पाहिजे ते. चला पुढे. फुलं आपण तोडतो, फुलं आपल्या परसबागामध्ये असतात, एखाद्या कडेला इकडे तिकडे आपल्या तिथेच असतात. खरं सांगा बरं का, माझी शपथ आहे, जर कोणी खोटं बोललं तर. बरोबर आहे. शेजारी शेजारी अंगण आहे आपली, सगळ्यांचे शेजारी शेजारी अंगण आहेत आपले, बरोबर आहे की नाही? खरं सांगा, खरं सांगा, अगोदर आपलं लक्ष आपल्या फुलावर जातं का शेजारच्या? खरं बोला, खरं बोला, खरं सांगा. नाही, तुम्ही नसाल करत तसं, त्याच्याबद्दल वाद नाही, पण 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 बरोबर आहे की नाही? आपलं राहू दे, उद्या कामाला येईल, उद्या दिंडी येणार आहेत, याचा आपण मस्त माल करू. आजचं आहे ना, तिचे खोडून आण. बरं, विचारून खोडता का? हो, ते फुलाचं झाड सुद्धा आपलंच पाहिजे, त्याला पाणी सुद्धा आपणच घातलेलं पाहिजे. रामकृष्ण. हो, दुसऱ्याच्या बगीच्यातलं, दुसऱ्याच्या ह्याच्यातलं सुद्धा ते फुल नको आहे, ते पुष्प नको आहे. वरती आम्हाला हो, आपण आपलीच सोडवणूक केली पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? आपण करा सोडवेल संसार बंधन तोडावेली अद्वेष्टा सर्वभूताना. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दोष आपल्याकडे नसावा, द्वेष. मी ज्याप्रमाणे माझ्या मुलाचं उदाहरण दिलं, बरोबर आहे, असे अनेक प्रकारचे आपल्या जीवनामध्ये प्रसंग येतात की नाही? आपल्या कुटुंबात असणाऱ्या 15-20 माणसाचं आपण करू शकतो, पण ते करत असताना जर आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण असेल, कुभावना असेल, समाधानपूर्वक चित्तवृत्ती नसेल, तर आपल्याला अचानक आलेला एक पाहुणा सुद्धा सहन होत. बरोबर आहे का? पाहुण्याचं जाऊ द्या महाराज, कुत्र सहन होत नाही. कुत्र बरोबर, कुत्र्याला सुद्धा आपण महाराज काय म्हणतो? हाड आमचं तो भागाला. मग त्याच्याकरता मला एकच सांगायचं आहे, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये करुणा आली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी तुमच्या आमच्या जवळ प्रेमभाव निर्माण झाला पाहिजे. आणि प्रेमाच्या व्यतिरिक्त तुम्हाला आपल्याला जीवन जगायला दुसरं काहीच लागत नाही. ही करुणा आहेत, ही प्रेम आहेत, ही वात्सल्य भावना आहेत, हो, ही अद्वेष्टा वृत्ती आहेत. या सर्वांच्या ठिकाणी जर तुम्ही आपण जागृत झालो तर निश्चितच आपलं जीवन उज्ज्वल घडायला वेळच लागणार नाही. पण हे सगळं काही करत असताना, हे जीवन जगत असताना, हे भाव तुम्ही आपण आपल्या अंतःकरणात सामावून घेऊन त्या वृत्तीला आपण पोचलो पाहिजे, त्या स्थितीला तुम्ही आपण पोचलो पाहिजे, तर वारीचं फलित मिळते. बरं का? काय म्हणता? तर वारीचं फलित मिळते. आणि वारकरी काही सोपं नाही आहे. वारकऱ्याचं महत्व लय अवघड आहेत महाराज. सांगल्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे, श्री संत सद्गुरू, वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु असणारे, वारकरी संप्रदायाचे मूळ पाय असणारे श्री संत सद्गुरू जोग बाबा आनंदीत असताना त्यांच्या समवेत असणारे कीर्तनकार वारकरी होते. पण बरेचसे कीर्तनकार नुसते कीर्तनकारच असतात असं नाही, बरेचसे कीर्तनकार चौरंगी चिरा असतात. बरेचसे कीर्तनकार, त्यातला बाबा एक कीर्तनकार होता, तो संप्रदायातही असायचा आणि स्टेजवरही असायचा. लक्षात आलं तुमच्या? नारायणगावच्या दोन्ही कामं बघायचा. आणि बरेचशा ठिकाणी तेच आहे, भजने सप्ताह करायचा आणि भजण्यानं जत्रा करायची आणि भजण्यानं तमाशा आणायचा. पण या असं नको आहे. आणि असलं तर अद्वेष्टा सर्वभूताना या वृत्तीचं पाहिजे. होता तो, मग त्याची ओळख होती.
मग सर्वांनाच देव आवडतो, नुसतं वारकऱ्यालाच भगवान परमात्मा आवडतो, वारकऱ्यालाच माऊलीचं दर्शन घ्यावं असं नाही. तिथं सर्वांना अधिकार आहे. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची सकळांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नावे. माऊली ज्ञानोबा सर्वांना अधिकार देऊन टाकतात. त्याच्यामुळे एक दिवस काय झालं, आळंदीत गर्दी होती आणि दोन महिला ज्या स्टेजवर कलाकार म्हणून सादरीकरण करायच्या, त्या महिला, त्यांच्या आणि त्या भडक मालकाच्या थोडं मनात आलं की आपण जावं माऊली ज्ञानोबरायांचं दर्शन घ्यावं आणि माऊली ज्ञानोबरायांच्या समाधीवरचे फुलं आपण घेऊन यावे म्हणून आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर आता ओळख नसली, पाळख नसली आणि जास्त माहिती नसल्यामुळे माणूस चलबिचल होऊन जातं. तितक्यात हे आश्रमात या संप्रदायात असणारे हे जे वारकरी होते ना, हे वारकरी, त्यांनी त्यांना ओळखलं आणि सांगितलं, का अण्णा मामा काय भानगड आहे, इकडं कुठं आलोय माऊलीच्या दर्शनाला. असं बरोबर कोण आहेत? हो ते कलाकार आहेत आमच्या फाडावरले. बरं मग काय करायचं, दर्शन घ्यायचं. फार गर्दी आहे, दर्शनाला वेळ लागेल, आता तिथं जमणार नाही जायला. एक काम करा, आता तुम्ही काय करा, इकडे चला, संस्थेवर चला आणि संस्थेवर तिथे आपण मठात जाऊ. तिथे आश्रमात गेल्यानंतर आपण तिथे थांबू आणि तिथे बाबांचं दर्शन घ्या आणि तिथे दर्शन घेतलं तर मग नंतर थोड्या वेळाने आपण माऊलीच्या दर्शनाला येऊ. बरं ठीक आहे. गेले ते जात जात थोड्या दबक्या पावलानेच गेले. जोग महाराजांच्या समोर जायचंय ना, आणि सहज बोलता बोलता तोच वारकरी बोलून गेला होता, माऊलीचं दर्शन घ्याल ना, त्याच्या अगोदर इकडे आमची माऊली आहे, त्या माऊलीचं दर्शन घ्या. म्हणजे जोग महाराजांचं दर्शन घ्या म्हणे. गेला, दबक्या पावलाने गेला. या वारकऱ्याने दर्शन घेतलं आणि सांगितलं, अमक्या आमच्या गावावर अमके माणसं आलेले आहेत, त्यांना दर्शन घ्यायचं आहे माऊलीचं, पण उशीर, अजून टाइम आहेत, गर्दी आहेत फार, म्हणून थोड्या वेळाने जाणार आहेत, आले इकडे तुमच्या दर्शनाला. ठीक आहे, येऊ द्या येऊ द्या येऊ द्या म्हटल्यावर तो सदग्रस्त गेला, तो फाडावरला. जोग महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं आणि डोकं ठेवतात क्षणी जोग महाराजांनी पाठीत थापट मारली, या साधू या. काय म्हटले? आता मला सांगा, साधू होता का तू? कोण होता तो? फड मालक होता, फड चालवणारा होता, हो नाचवणारा होता, मनोरंजन करणारा होता, ज्याचं मन कधी संप्रदायात लागत नव्हतं, इतर चित्र विचित्र गाणे म्हणणारा होता. पण जोग महाराजांनी पाठीत थापट मारली आणि त्याला सांगितलं, या साधू म्हटल्याबरोबर त्याच्या डोळ्यातून गळगळ 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 पाणी वाहू. ज्याप्रमाणे वारी आपली ज्या दिवशी द्वादशीला काला होईल ना पंढरपुरात, आपल्या वारकऱ्यांपैकी कित्येक वारकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही का? जे पहिल्यांदा असेल तर ते तर रडतीलच काका. का की खरंच माऊली निवृत्ती दादांनी आमची वारी करून घेतली, खरंच पेखळेदार भाऊंच्या दिंडीमध्ये खरंच व्यवस्था आहेत, खरंच आपल्या अंतःकरणाचं नवे नवे जीवनाचं सार्थक झालं, आनंदाने अश्रू ढाळल्याशिवाय राहणार नाही. त्या वारकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले, गळगळ गळगळ गळगळ. अरे आपण एवढं पाप कर्म करतोय, एवढं जार कर्म करतोय, एवढं गलिच्छ कृत्य करतोय, तरी पण एका वारकऱ्याने, एका साधूने, एका संतांनी आपल्या पाठीत थापट मारावी आणि आपल्याला साधू म्हणावं, या योग्यतेची आपण कधीपासून झालो. आणि विचारणा केली, प्रश्न केला, बाबा तुम्ही मला साधू म्हणतात, मी साधू नाही ना बाबा. अरे नाही, तू साधूच आहेस. कोण आहेस तू? तू साधूच आहेस. वारकऱ्याच्या चरणस्पर्श आणि नुसता स्पर्श झाला जोग महाराजांचा, तर ते तो मामा असणारा तो जो होता ना, तो सदग्रस्त, त्याला उपरती झाली आणि त्याच्या बरोबर असणाऱ्या ज्या दोन महिला होत्या ना, ज्या कलाकार, त्यांची खाना नारळानं त्याच ठिकाणी जोग महाराजांच्या त्या ठिकाणी आळंदीमध्ये आणि ओटी भरली. त्या सदग्रस्ताने त्यांना माघारी पाठवून दिलं आणि तो सदग्रस्त जोग महाराजांच्या सानिध्यात राहिला आणि जोग महाराजांच्याच बरोबर राहून इतका साधू बनला, इतका साधू बनला, इतका साधू बनला, तर आजही त्याची पुण्यतिथी आळंदीत साजरी केली जाते. इतकं वारकऱ्याच्या संगतीचं आणि साधूच्या संगतीचं महत्व आहे दादा. मग तुम्ही आपण सोपे का?
आपण कमी आहोत का? संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही तेथे, नाही तेथे साधू तोर जाना, साधू तोर जाना, साधू तोर जाना, कलियुगी कलियुगी साधू तोर जाना, साधू तोर जाना. पर कधी अद्वेष्टा सर्वभूताना. आपण प्रेम करतो पण कुणावर? आपण मुलावर प्रेम करतो, नवऱ्यावर प्रेम करतो, बायकोवर प्रेम करतो, आईवर प्रेम करतो, बापावर प्रेम करतो, पाहुणे रावळ्यावर प्रेम करतो, आपतेष्टावर प्रेम करतो, सगळ्यावर प्रेम करतो आपण. वृक्षावर प्रेम करतो, वेलीवर प्रेम करतो, गुरुवर प्रेम करतो, सद्गुरूवर प्रेम करतो, सगळ्यांवर प्रेम करतो आपण. ग्रंथावर प्रेम करतो, पुस्तकावर प्रेम करतो, शाळेवर प्रेम करतो, सगळ्यावर आपण प्रेम करतो. पण त्या प्रेमात आपल्याला स्वार्थाचा ओलावा दिसतो म्हणून आपण प्रेम करतो. काय मत आहे तुमचं? निस्वार्थ भावनेने ज्या दिवशी आपण प्रेम करू ना, त्याच दिवशी तुम्ही आपण अद्वेष्टा तत्वाला पोहोचू, अन्यथा नाही आपण पोहोचू शकत नाही. या भावनेने वारी करावी, या धारणेने वारी करावी. वार करायचा आहेत ना आपल्याला, कशावर वार करायचा? आपण वारकरी आहोत. वार कशावर करायचा भाऊ? काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ मोह मत्सर सगळं सोडून दिलं पाहिजे. मग हे मन त्या संसाराच्या व्यसनातून निघत नाही, बरोबर का? इथंच होतं ना. मग ते काढण्यासाठी आपल्याला एकच करावं लागेल, अद्वेष्टा तत्व स्वीकारून प्रेमपूर्वक निवृत्ती दादाच्या वारीत शिवाजी भाऊंच्या या दिंडीमध्ये निस्वार्थ भावनेने सेवा करावी लागेल. कोणती सेवा करावी लागेल? कोणती? काय काय सेवा आहे आपल्या दिंडीत? आहे ना सेवा? कुणी भजनाची सेवा करतं, कुणी पूजनाची सेवा करतं, कुणी सजावटीची सेवा करतं, कुणी झाडझूड करायची सेवा करतं, कुणी वाढायची सेवा करतं, कुणी भांडे धुवायची सेवा करतं, कुणी स्वयंपाक करण्याची सेवा करतं. अनेक प्रकारच्या सेवा आहेत. हो, पण अजून एक सेवा सांगू का? सगळे विसवल्यानंतर सगळ्यांच्या जवळ जाऊन विचारपूस करून प्रेमाने त्यांच्यावर फुंकर मारून नंतर आपण झोपणं, ही लई मोठी सेवा आहे. कोणी विचारतं का नाही तुम्हाला झोपल्यानंतर पाय दुखतो का, काही पाहिजे का, डॉक्टर बोलवायचं का? विचारतं का नाही दिंडीतलं कोणी? नाही विचारत नसेल तर मला सांगा, मी सांगतो, त्या सूचना करतो. बरोबर आहे का नाही? जो सेवेधारी असेल तो विचारणारच. दिंडी कार्यकर्त्यांना सर्व ती सेवा करावी लागते. मग त्यांची जी सेवा आहे, त्यांनी जर आपली सेवा केली तर आपण त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांची सेवा जर आपण केली तर निश्चितच देवाला ती प्राप्त झाल्याशिवाय. तुका म्हणे देवा आणि त्यांची केल्या पावे सेवा. सेवाभावी वृत्ती ठेवून जर आपण वारी केली तर निश्चितच अद्वेष्टा सर्वभूतानां तुमच्या आमच्या अंतरंगामध्ये प्रेम निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. चला ठीक आहे, आपली वेळ जवळजवळ संपुष्टात आली. ठीक आहे, पण आता शेवट सांगावं लागेल ना, उदाहरणं द्यावे लागतील आपल्याला. चला एक एक छोटे छोटे उदाहरण आपल्या समोर ठेवतो. बरोबर आहे? सर्व भूतांच्या ठिकाणी प्रेम, आस्था, अद्वेष्टा तत्व, करुणाभाव, निरंकार, कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही. आता एवढ्या पुढल्या ओवीच्या पुढल्या भागात अहंकारावर जर बोलायचं गेलं तर अजून 1-2 तासात काही संपणार नाही. आपला अहंकार गेला पाहिजे. अहंकार गेला तो का म्हणे देव झाला. बरोबर आहे का नाही? चला पहिलं उदाहरण सांगायचं जर झालं, बाल्य अवस्थेमध्ये वयाच्या 6-7 वर्षाची असताना आपल्या दारासमोर काही जीव बांधलेले होते. जीव म्हणजे काय? बकरं, शेळ्या बांधलेले असताना सहज आईला विचारलं, आई ग
एवढे बकऱ्या शेळ्या हे जनावर हे जीव कशासाठी आणलेत का? 6 वर्षाची मुलगी विचारते. आईने सांगावं बाळा, घरी काही लग्न कार्य काही असलं का पाहुण्या रावळ्यांना याचं भोजन जेवण द्यावं लागतं. असं असतं का काय? हो, द्यावंच लागतं बाळा. मग हे कुणाच्या लग्न करता आणलं? बाई तुझंच लग्न आहे, त्याच्यासाठीच आणलंय. तुझी ती तयारी चालू आहे. बाबा इकडे तिकडे भटकंती करतात, तुझी जमव चालू आहेत. तुझ्याच लग्नासाठी दावण बांधलेली आहे. त्याच रात्रीला, रात्रीच्या मध्यरात्रीला घर सोडावं, अरण्याचा रस्ता धरावा, साधूच्या आश्रमात जाऊन सेवा करावी. सेवा करता 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 त्याच साधूंनी सांगावं, शबरी घाबरू नको, या सेवेच्या ठाई तुला एक दिवस माझा प्रभू रामचंद्र भेट द्यायला आल्याशिवाय राहणार नाही. वृद्धापकाळापर्यंत शबरीने त्या सेवा केली, साधूची सेवा केली. पण करीत असताना फक्त तिच्या मनात भाव काय होता? माझ्या श्रीगुरूंनी सांगितलंय तुला देव भेटायला येणार आहेत. फक्त ती काय करायची? जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, आएंगे रघुराज उनको आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. अद्वैष्टा तत्व, प्रेम, कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही. चला, गंगाखेड नावाचं गाव गरीब कुटुंबात जन्माला आलेली कोण? जनाबाई. पंढरपुरात आली, देवाला पाहिलं, तिथं थांबली. आई वडिलांना काढून दिलं, नामदेवरायाच्या घरी गेली, सेवा करू लागली. आता विस्तार मी काय करत नाही. सेवा करता 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 देव तिच्या मदतीला येऊ लागला. बर का, देव तिच्या मदतीला येऊ लागला. एवढंच काय, तिच्या स्पर्शाने शेणाच्या गोवऱ्या सुद्धा विठ्ठल भजन करू लागल्या. एवढी वारकऱ्यांची, वैष्णवांची, निरंकारी व्यक्तीची ताकद आहे, प्रेमाची, निर्ममत्वाची ताकद आहे. चला पुढे, शेवटचं उदाहरण आणि एकदम मार्मिक उदाहरण आपल्या समोर ठेवतो. भरपूर उदाहरण शिरार बाबा सांगणे इतके, अद्वैष्टा तत्वातले भरपूर लागेल तेवढे उदाहरण आहेत. चला सांगतो तुम्हाला. लक्षात आलं? मला 8 तास काढू दे ना समाधान दादा. 8 तास नाही काढल्यावर पगार मिळणार नाही, बरोबर आहे की नाही? पैठण क्षेत्र, भानदास महाराजांचं कीर्तन चालू, सप्ताह संपत आला. उद्या दिंडीची वारी आहे, पंढरपूरच्या वारीला निघायचं आहे. म्हणून भानदास महाराजांनी दौंडी दिली. त्या ठिकाणी एक बिगर हाताचं बिगर पायाचं ओंडकं यायचं दररोज आपल्या आईच्या पाठगोळी बसून, वय वर्ष 22. त्यानं ऐकलं पंढरीची वारी निघणार आहे. म्हटल्यावर सहज भानदास महाराजांना विचारलं, बाबा मला पंढरीला यायचं आहे, मला सांगा. एवढं त्याला हात नाही पाय नाही, त्याची शी सू जेवण घालणं सगळं आई करायची. पंढरीच्या वारीला कोणी करीन का? नाही करणार. बाबा म्हणे येऊ नको तू. तरी पण ते हट्ट धरला, ते यायचंच म्हटलं. बाबा म्हणे तुला येईल ते कर. वारकरी सगळे झोपले. दुसऱ्या दिवशी दिंडी निघणार होती. ते त्याच रात्रीला निघालो, गडबडत लोळत पुढच्या मुक्कामाला. इथं दिंडी आली, दौंडी दिली, पारावर बसलंय. भानदास महाराजांची दिंडी पंढरीकडेच मार्गस्थ झालेली आहे. कुणाला दान पुण्य अन्नदान करायचं असेल त्यांनी या आणि इथे सगळं काय द्या. सगळं त्या चव्हाट्यावर, त्या ओट्यावरती सगळं जमापुंजी सगळं काय झालं. हो, अन्नदान, श्रमदान, काय लागेल तेवढं झालं. दिंडी विसावली, भोजनं झाली, सगळे झोपले. ये तिथून निघालं लगेच दुसऱ्या मुक्कामाला. असं करत 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 मोहोळ गावाला गेलं. पंढरपुराजवळ वाखरीच्या बाजूला गेल्यानंतर तिथं थांबलं. दिंडी विसावल्यानंतर भानदास महाराज त्याच्या जवळ गेल्याने सांगितलं, आता इथपर्यंत आलाय, आता काय एक मुक्काम वाखरीतला करायचा आणि उद्या पांडुरंगाचं दर्शन. तुझा अट्टहास जो होता, तुझं मन ज्या ठिकाणी होतं ना स्थित, ते तुला मिळणार आहेत, घाबरायचं काम नाही. त्याच वेळेस त्या साधूने सांगितलं, बाबा मला येता येणार नाही, आता माझ्या पांडुरंगाला जाऊन सांगा त्याचं शरीर साथ देत नाही. अरे काय असं करतो, एवढं गेलं थोड्या करता कशासाठी? नाही येतात येणार नाही. शरीर उलट करून बघितलं, पूर्ण छिन्न विछिन्न झालेलं. नाव त्याचं कुर्मदास.
छिन्न विछिन्न झालेलं ते बघितलं. त्या आवाज तिथं ठेवलं. भानदास महाराजांनी दिंडी वाखरीत गेली. वाखरीतून चंद्रभागेत गेली. दर्शन घेतलं. पांडुरंगाच्या मंदिरात गेलं. लवकर होतंय प्रवचनात, बरोबर आहे की नाही. गेलं, दर्शन घेतलं आणि त्याच ठिकाणी पांडुरंगाने रुक्माईला सांगितलं, रुक्मिणी सर्व सद्भक्त वारकरी वैष्णव या ठिकाणी सर्वांचा मेळा जमलाय. सर्व संत संमेलन या ठिकाणी जमा झाले. पण माझा एक निश्चय असणारा अद्वेष्टा तत्व निरंकारी असणारा जो भक्त आहे तो मोळ गावात जाऊन तिथे तिथपर्यंत आलेला आहे. तिला इकडे येता येत नाही. मी त्याला दर्शन देऊन येतो. माझा पंढरीश परमात्मा आज तागायत मोळ गावात जाऊन माझ्या कुर्मदासाला दर्शन देतो. बघायचं असेल तर जाता जाता पहा मोहोळ गावाला कुर्मदासाच्या समाधी समोर माझ्या पांडुरंगाचं मंदिर आहे. काय असेल? अद्वेष्टा सर्वभूतानां प्रेमे करुणाय वचम. पुंडलिका वरदिवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की. त्र्यंबकेश्वर भगवान की. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. विठाला 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 विठाला. पुंडलिका वरदिवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की. जगली सेवा तुम्हा वारकऱ्यांच्या वैष्णवांच्या चरणी समर्पित करून सेवेला थांबतो. योग्य असेल, चांगला असेल, आवडला असेल, श्री गुरूंचं माझ्या आईवडिलांचं आहे, निश्चितच आत्मसात करा. अयोग्य असेल, बुद्धीचा दोष समजून लेकराला आईवडिलांचं अंतकरण करून निश्चित मार्गदर्शन करा. सुधारण्याचा मी प्रयत्न करेन. पुनश्च एकदा पुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आजची सेवा शूटिंग झालेली आहे तुमच्या सगळ्यांची. त्याच्यामुळे तुम्ही एकदम फ्रेश होते आणि मी जोशात कार्यक्रम केला, बरोबर आहे की नाही. का बरं माहिती आहे का? आता ही चॅनलवर येणार आहे एकादशी वारी. या चॅनल यूट्यूब चॅनलवर ही सेवा आपल्याला दिसणार आहे, कायम राहणार आहेत. दादांनी खूप असं सुंदर या ठिकाणी शूटिंगही केलेली आहे निश्चितच. आणि तसं काही मी जोशात केलं असं आहे काही नाही, माझं बोलणं तसं आहे. बरोबर आहे की नाही. यूट्यूब असो नाही तर नसो, माईक असो किंवा नसो, जवळजवळ बऱ्याचशा लोकांनी बघितलेलं बिगर माईकचं सुद्धा. कारण भगवंताने खूप मोठा स्पीकर मला दिलेला आहे. फक्त एवढंच मागणं का तो स्पीकर शेवटच्या क्षणापर्यंत माझा बंद पडू देऊ नको, बरोबर आहे की नाही. आता सर्वांनी उठा. पसायदान घ्यायचं का? उठू द्या ना सर्वांनी. पसायदान घेऊन टाकायचं शेवट घ्यायचं का नाही. सर्वांनी जागेवर बसा, हात जोडा. तोपर्यंत यांचं काय असेल बरं उभं राहायचं. तू उभं राहा. बस तर गोडच होईल बस. आता विश्वास केले वाजन्य तुझावे तुझो निमज द्यावे घरांची वेगळी साठो तया सत्कर्मी रती वाढो भूता परपरे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जोडे वांछित तो लावो प्राणी जात वर्षद सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांद्याळे अनवतरण मंडळी भेट दूतया होता चला कल्पतरुची आरवळ चेतना चिंतामणीचे गाव बोधनी चंद्र मेजियालांचन मार्तंड जेता पैन ते सर्वही सदा सज्जन सोयरे किंम उन्हा सर्व सुखी पूर्ण होनी ती लुकी भजिजो आदि गुरु के अखंडित आणि ग्रंथोपयोगे विशेष लोकाये दृष्टा दृष्टी व्हावे एक मने श्री विश्वेश्वराहो आवडी दान बसायो हेने ज्ञान देव सुखिया हेने ज्ञान देव सुखिया हेने ज्ञान देव सुखिया पुंडलिका वरे वैठेर पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की. त्र्यंबकेश्वर भगवान की. राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी तपोवन
या ठिकाणी भाऊजींच्या सेवेच्या निमित्ताने आपण चालत असताना नाशिक क्षेत्रामध्ये मुक्कामी आहोत.